श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गणेशाय नमः. गोपाळ गुंड नावाचे बाबांचे एक भक्त होते. ते मोजणी खात्यात सर्वेअर म्हणून काम करीत असत. बाबांच्या कृपेने त्यांना मुलगा झाला आणि अनेक अडचणी मार्गी लागल्या. एके दिवशी गोपाळरावांच्या मनात शिर्डीत बाबांच्या नावाने उत्सव करावा असा विचार आला. त्यांनी आपला मनोदय काही मान्यवरांना सांगितला. त्यांनाही ती कल्पना आवडली. मग त्या अनुषंगाने विचार विनिमय झाला. शिर्डीत उत्सव होणार म्हणून सर्वत्र उत्साह संचारला. त्या काळी इंग्रजांचे राज्य असल्यामुळे कोणत्याही प्रकारची यात्रा, उत्सव करायचा झाल्यास जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागत असे. म्हणून गावातील ज्येष्ठ मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यास तसे पत्र दिले. त्यावेळी कुलकर्णी नावाच्या इसमाने जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली. कार्यक्रमात मोर्चा घालण्याच्या उद्देशाने त्याचे कान भरले. त्यामुळे अधिकाऱ्याने परवानगी नाकारली. मंडळी निराश झाली. शिर्डीत राम नवमीला काही उत्सव करावा अशी बाबांची इच्छा होती. म्हणून गावकऱ्यांनी पुन्हा प्रयत्न केला. तेव्हा सर्वांचा विचार समजून घेऊन जिल्हाधिकाऱ्याने उत्सवास परवानगी दिली. तेव्हापासून शिर्डीत रामनवमीच्या दिवशी बाबांचा उत्सव होऊ लागला. त्या दिवशी बाबांचे पूजन, भजनादी कार्यक्रम असत. बाबांचे दूरवरचे भक्त तिथे येत असत. त्या उत्सवामध्ये शके 1833 पासून रामनवमी साजरी होऊ लागली. शिर्डीत कृष्ण जोगेश्वर भीष्म नावाचे एक साई भक्त होते. ते कीर्तनही करायचे. त्या वर्षी उत्सवाच्या आदल्या दिवशी त्यांनी काका महाजनी यांना बाबांच्या उत्सवामध्येच राम जन्मोत्सवी साजरा करण्याची आपली इच्छा सांगितली. काकांनाही ती कल्पना आवडली. त्यांनी बाबांची परवानगी घेण्याचे ठरविले. मग ते दोघेही बाबांच्या दर्शनास गेले. त्यांनी आपले मनोगत त्यांना सांगितले आणि राम जन्मावर कीर्तन करण्याची आज्ञा मागितली. बाबांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी बाबा लेंडी बागेत गेले असताना भीष्मादी मंडळींनी उत्सवाच्या मंडपात सजविलेला पाळणा बांधला. कीर्तनाची तयारी केली. सर्व भक्त मंडळी जमली. काका पेटी वाजविण्यास बसले. भीष्म कीर्तनास उभे राहिले. तेवढ्यात बाबाही आले. त्यांनी एक हार काकांच्या गळ्यात घातला व दुसरा भीष्मांना दिला. राम जन्मावरचे कीर्तन फारच रंगले. श्रोत्यांबरोबर बाबाही डोलत होते. एक राम जन्माच्या वेळी उधळलेला गुलाल डोळ्यात जाताच बाबा एकदम संतापले. त्यावेळी बाबांचे उग्र रूप पाहून राधाकृष्णबाईंना आपण आणलेल्या पाळण्याची धडगत नाही असे वाटले. त्यांनी काकांना पाळणा सोडण्यास सांगितले. ते पाळणा सोडण्यासाठी निघाले तेव्हा संतापलेले बाबा त्यांच्या अंगावर धावले. काही वेळाने बाबांचा राग शांत झाला. काकांनी त्यांना पाळण्याविषयी विचारली असता ते म्हणाले, हा पाळणा आताच कसा सोडता? उत्सवाची सांगता अजून व्हायची आहे. दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन झाल्यावर सर्व मंडळींना प्रसाद वाटण्यात आला. नंतर बाबांच्या आज्ञेनुसार पाळणा सोडण्यात आला. अशा प्रकारे शिर्डीत रामनवमीच्या दिवशी राम जन्मोत्सव साजरा होऊ लागला. शिर्डीत बाबांच्या नावे यात्रा, उत्सव सुरू करण्याची गोपाळ गुंडांची इच्छा बाबांच्या कृपेने पूर्ण झाली. त्यानंतर बाबांच्या मशिदीचा जीर्णोद्धारही आपणच करावा असे त्यांना वाटत होते. पण बाबांच्या मनात काही वेगळेच होते. त्यांना मशिदीचे काम नानासाहेब चांदोरकरांनी आणि फरशीचे काम काकासाहेब दीक्षितांनी करावे असे वाटत असे. काही दिवसांनी दीक्षितांच्या मनात मशिदी समोरच्या जागेत सभामंडप बांधावा असा विचार आला आणि ते कामाला लागले. त्यावेळी बाबा एक रात्र मशिदीत व एक रात्र सरकारी चावडीत राहत असत. बाबांचा हा नित्यनेम सर्वांना ठाऊक होता. सकाळी बाबा मशिदीतून निघाले की मंडपाच्या कामाला सुरुवात होई. भक्त मंडळी रात्रीचा दिवस करून बांधकाम करीत, पण बाबा मशिदीत आले की ते सर्व बांधकाम पाडून टाकीत. असे अनेकदा झाले. एके दिवशी खांब रोवलेले पाहून बाबा खूप संतापले. त्यांनी तात्या कोतेची मान धरली व रोवलेला खांब उपटला. मग त्यांनी तात्याचा फेटा काढून तो पेटवला व जवळच एका खड्ड्यात टाकला. मग एका रुपयाचे नाणेही त्या खड्ड्यात टाकले. बाबांचे ते उग्र रूप पाहून कोणालाही काही कळेना. भागोजी शिंदे त्यांना समजावण्यासाठी पुढे आला. त्यालाही त्यांनी मारले. माधवराव देशपांडेंच्या अंगावरही त्यांनी विटा फेकल्या. थोड्या वेळाने बाबांचा राग शांत झाला. त्यांनी एका दुकानदाराला सांगून जरीकाठी फेटा मागविला. तो स्वहस्ते तात्याच्या डोक्यास बांधला. त्यांचे प्रेमाचे वागणे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. त्यांना बाबांच्या वागण्याचा अर्थच कळेना. त्यानंतर बाबांच्या कृपेने सभा मंडपाचे काम पूर्ण झाले. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.